व्हेज मोमोज बनवण्यासाठी बारीक चिरलेला कोबी, शिमला मिरची आणि गाजर हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण आणि अद्रकचेही बारीक असे काप करायचे आहे. आता हे व्हेजिटेबल्समध्ये घालून घेऊ. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालू. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊ. आता इथे आपल्याला मैदा लागणार आहे. त्यात मीठ घालून हे कणिक मळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट असं कणिक तयार करून आपल्याला ते रेस्टसाठीच ठेवायचं आहे. त्यानंतर मळलेल्या कणिकचा छोटा गोळा घेऊन त्याला पुरीसारखा लाटून घेणार आहे. आता यात तयार केलेलं व्हेजिटेबलचं सारण घालून त्याला हवा तो शेप देऊन त्याला चिटकवून घेऊया. मी इथे एका साईडने अशा कळ्या तयार करून दुसऱ्या बाजूने त्याला प्लेन असं चिकटवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे बाकीचे मोमोज मी असे तयार करून घेणार आहे. आता एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळण ठेवून तयार केलेले मोमोज 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेणार आहे. तर आपले हे मोमोज छान असे स्टीम झालेले आहेत. तर आता आपण मोमोजसाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या घालून व टोमॅटोचे काप घालून 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. तर आता या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून व टोमॅटोचे साल काढून ते आता मिक्सरमधून पेस्ट काढून घेऊ. आता एका भांड्यात थोडंसं तेल घेऊन त्यात लसूण आणि अद्रक छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता यात तयार केलेली पेस्ट घालून त्यात 1 चमचा व्हिनेगर व चवीनुसार मीठ घालून आपल्याला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता फक्त 5 मिनिट ही चटणी शिजवून घेणार आहे. यात मी कोणत्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे, तरी देखील याला छान असा कलर आलेला आहे. तर आता मोमोजसाठीची ही चटणी देखील आपली रेडी आहे. तर पहा, ही मोमोजची स्पायसी चटणी आणि स्टीम केलेले हे व्हेज मोमोज आपले पूर्णपणे रेडी आहेत. अगदी बाहेरून विकत आणलेल्या मोमोजसारखी टेस्ट येते या मोमोजला आणि या चटणीला. तर अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.